नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरळ परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या अर्थशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्नांचा संच। चला तर मग सुरू करूया। आपला पहिला प्रश्न आहे, तरलता समायोजन सुविधा LAF साठी खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, कॅश रिझर्व्ह रेशिओ, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ। खालीलपैकी योग्य पर्यायाची निवड करा। आपले पर्याय आहेत: ए फक्त 1 आणि 2, ब फक्त 3 आणि 4, क फक्त 1, 2 आणि 3, ड 1, 2, 3 आणि 4। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फक्त 1 आणि 2 म्हणजेच रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट। आपला पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शेवटचा कर्ज देणारा म्हणून कोण काम करते? आपले पर्याय आहेत: ए अर्थ मंत्रालय, बी RBI, सी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि डी IMF। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी RBI। आपला पुढचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजना पूर्ण होण्याच्या 1 वर्ष आधी बंद करण्यात आली? आपले पर्याय आहेत: ए दुसरी, बी तिसरी, सी चौथी आणि डी 5वी। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 5वी। आपला पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील आर्थिक सर्वेक्षण दरवर्षी खालीलपैकी कोणत्या प्राधिकरणाद्वारे अधिकृतपणे प्रकाशित केले जाते? आपले पर्याय आहेत: ए भारतीय रिझर्व्ह बँक, बी भारतीय नियोजन आयोग, सी अर्थ मंत्रालय भारत सरकार आणि डी उद्योग मंत्रालय भारत सरकार। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अर्थ मंत्रालय भारत सरकार। आपला पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय बँक RBI तरलता राखण्यासाठी आणि महागाई नियंत्रित करण्यासाठी अल्पकालीन निधी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक बँकांना पैसे देते, त्यास डॅश डॅश असे म्हणतात। आपले पर्याय आहेत: अ रेपो रेट, ब रिव्हर्स रेपो रेट, क कॅश रिझर्व्ह रेशिओ आणि ड स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ रेपो रेट। आपला पुढचा प्रश्न पाहूया। देशाची मध्यवर्ती बँक ज्या दराने व्यावसायिक बँकांकडून पैसे कर्ज घेते तो दर म्हणजे डॅश डॅश होय। आपले पर्याय आहेत: अ रेपो रेट, ब रिव्हर्स रेपो रेट, क कॅश रिझर्व्ह रेशिओ आणि ड स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब रिव्हर्स रेपो रेट। आपला पुढचा प्रश्न पाहूया। बँकांनी मध्यवर्ती बँकेकडे राखीव निधी म्हणून ठेवलेल्या ठेवींची टक्केवारी म्हणजे डॅश डॅश होय। आपले पर्याय आहेत: अ रेपो रेट, ब रिव्हर्स रेपो रेट, क कॅश रिझर्व्ह रेशिओ आणि ड स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ। आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क कॅश रिझर्व्ह रेशिओ। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया। व्यावसायिक बँकेला रोख रक्कम, सोने किंवा इतर सिक्युरिटीजच्या स्वरूपात ठेवावं लागणाऱ्या ठेवींची किमान टक्केवारी म्हणजे डॅश डॅश होय। आपले पर्याय आहेत: अ रेपो रेट, ब रिव्हर्स रेपो रेट, क कॅश रिझर्व्ह रेशिओ आणि ड स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ। आपला पुढचा प्रश्न आहे, डॅश ही एक अखिल भारतीय विकास वित्तीय संस्था आहे आणि भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँका, राज्य सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या एकूण देखरेखीसाठी एक सर्वोच्च पर्यवेक्षी संस्था आहे। आपले पर्याय आहेत: अ नाबार्ड, ब RBI, क सेबी आणि ड IBRD। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ नाबार्ड। चला तर मग आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणते मूल्य घसरण दर्शवते? आपले पर्याय आहेत स्टॅगफ्लेशन, डिसइन्फ्लेशन, डिफ्लेशन। खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला। आपले पर्याय आहेत: अ फक्त 1 आणि 2, ब फक्त 2 आणि 3, क फक्त 3 आणि ड फक्त 2। तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क फक्त 3 म्हणजेच डिफ्लेशन। चला तर मग इथेच थांबूया आपण मित्रांनो। धन्यवाद।